शाळेत सहलीचा फॉर्म वाटला गेला तेव्हा सगळ्या मुलांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, पण एका मुलाच्या डोळ्यात पाणी होतं. तो मुलगा घरी आला. आई म्हणाली, का रे बाळा, काय झालं, उदास दिसतोय? काही नाही ग आई. जरा वेळ शांत झाला, मग म्हणाला, आई, आमच्या शाळेची सहल जाणार आहे, पण फी खूप जास्त आहे. आई एकदम शांत होती. तिच्या मनात माहीत असतं की घरातला खर्चही भागवायला पैसे अपुरे आहेत. ती म्हणते, बाळा, यावर्षी नको जाऊस, पुढच्या वर्षी नक्की जाशील. मुलगा हसतो आणि ठीक आहे म्हणतो, पण त्याच्या मनात वादळ सुरू. दुसऱ्या दिवशी वर्गात सगळे मित्र उत्साहात तयारी करत असतात. आपण बसने जाणार, गाणी गाणार आणि मस्त मजा करूया. तो मात्र शांत कोपऱ्यात बसतो. सहल जाण्याचा दिवस येतो. मित्र म्हणतात, चल ना, खूप मजा येईल. तुम्ही करा मजा, मी इथेच आहे. घरी आल्यावर आई विचारते, बाळा, तू उदास तर नाही ना? तो म्हणतो, नाही ग आई, माझ्या आयुष्याची सहल म्हणजे तूच आहेस. तुझ्या सोबत असलो की मला कुठेही जाण्याची गरज नाही. आईच्या डोळ्यात पाणी येतं, पण मनात समाधान असतं. गरीब असलो तरी मुलांची स्वप्न कधी गरीब नाही. एवढे मोठे विचार आहेत याचे.